मित्रांनो नमस्कार. मी आता उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुका या ठिकाणी आणि राहुरी तालुक्यातील राहुरी पंचायत समिती या ठिकाणी मी आलेलो आहे. या ठिकाणी काही म्हैसगाव या तालुक्यातीलच म्हैसगाव नावाचे ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार समोर आलेला आहे. मित्रांनो भ्रष्टाचार हा काही रुपयामध्ये नाही किंवा हजारोमध्ये नाही तर लाखो रुपयांचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे असं या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि येथील काही जागरूक जे नागरिक आहेत तर त्या जागरूक नागरिकांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आता या राहुरी पंचायत समितीमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमका भ्रष्टाचार कसा झालाय आणि कशा पद्धतीचा हा भ्रष्टाचार आहे. तर मित्रांनो जाऊयात आपण. या ठिकाणी काही म्हैसगाव ग्रामपंचायतीचे काही नागरिक आणि काही सदस्य उभे आहेत. नमस्कार. आपण या ठिकाणी आलेला आहात आणि या राहुरी ग्रामपंचायत राहुरी पंचायत समितीमध्ये म्हैसगाव ग्रामपंचायतच्या बाबतीत आपण काही विषय सांगणार आहात. तर काय विषय आहे नेमका? काय काय परिस्थिती घडलेली आहे म्हैसगाव ग्रामपंचायत मध्ये? मी म्हैसगावचा नागरिक एक नात्याने अशोक दामोदर करडे राहणार म्हैसगाव व तसेच आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि काही महिला मंडळ अनेक हेलपाटे मारून म्हैसगाव मधून येऊन आमचे कोणतेच कामं म्हैसगावमध्ये होत नसल्याने आम्ही या ठिकाणी निवेदने अनेक वेळा देऊन आज पीडीओ साहेबांची प्रत्यक्षात भेट घेतली आहे का साहेब आमच्या म्हैसगावमध्ये अनेक विकास कामं होत आहे, परंतु ते विकास कामं नुसते कागदावरच होतात का काय यासाठी आम्ही चौकशीसाठी वेळोवेळी निवेदन दिले होते आणि बीडीओ साहेबांनी त्यासाठी समिती नेमलेली होती. या समितीने आज अहवाल प्राप्त झाला. या अहवालामध्ये आम्हाला वाटलं नव्हतं म्हैसगावमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार निष्पन्न होईल. आज एकूण 1 ते 23 मुद्द्यामध्ये म्हैसगावच्या ग्रामपंचायतची चौकशी लावलेली होत असताना त्या 23च्या 23 मुद्द्यांमध्ये आढळून आलेले तत्कालीन ग्रामसेवक व विद्यमान सरपंच यांनी या संगनमताने हे केलेलं दिसून आढळून येत आहे. हा अपार जवळजवळ 17-16 लाखाच्या आसपास दिसत आहे. ह्या बीडीओ साहेबांनी आम्हाला आज दिलेल्या पत्रावरून समजले. तसेच त्यांनी आज कारणे दाखवा नोटीस सुद्धा काढलेली आहे 7 दिवसात. आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय, तरी आम्हाला या प्रशासन मधले काही ठराविक अधिकारी सहकार्य करत आहेत, काही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे याला दिरंगाई झालेली आहे. सदर एवढा लाखोचा अपार झाल्यानंतरही पण आज मितीस आज आज एक जे त्यांना नोटीस काढले 24 फेब्रुवारी आज एक ग्रामपंचायतमध्ये ते समधी ग्रामसेवक पटेकर तिथं जाऊन दप्तराची चुकीचं खाडाखोड करण्याच्या तयारीत असतील. तरी यांनी आम्ही इथं बीडीओ साहेबांची भेट घेतली. कर्मचारी का गेले? कारण म्हैसगावमध्ये खूप मोठा अपार भ्रष्टाचार अपार झालेला आहे. हा अपार स्वतः बीडीओ साहेबांनी मान्य केलेला आहे आणि हा बीडीओ साहेबांनी दिलेलं हे कारणे दाखल नोटीस आणि 16-17 लाखाचं हे त्यांनी मागणी केली 1 वर्षापासून. ते हे सुजाता अरुण पवार आणि त्यांचे पती हे ग्रामपंचायतमध्ये हे सदस्य आहेत. त्यांना कुठलाही कोणत्याही मीटिंग मध्ये त्यांना विचारत नसल्याने ते वेळोवेळी निवेदन दिलेले बीडीओ साहेबांना का तुम्ही आमचे लक्षात घ्या का आम्ही लोकांचे काम हे व्यवस्थित झाले पाहिजे, पण ते अजिबात लक्षात घेत नाही. हे मनमानी करत आहेत. हे आम्ही 6/3/2024 ला ग्रामपंचायत उपसरपंच शशिकांत भाऊसाहेब गागरे, भीमाशंकर भास्कर दुधाट, शिवाजी बर्डे, वंदना नामदेव जाधव, प्रमिला पारदे, रंजना नानासाहेब विधाटे ह्या सर्व सदस्यांनी विनंती केली यांच्या मनमानी कारभाराला. आम्ही उपोषण केलं. त्या उपोषणासंदर्भात नामदार प्राजक्तदादा तनपुरे साहेबांनी भेट दिली आणि कारवाई करण्यासाठी त्यांना आदेश दिले. तर या कारवाईमध्ये आज अहवाल मिळाला तर जवळजवळ 16-17 लाखाचा अपार आणि खाडाखोड सर्व मनमानी केलेली आहे. तरी या वर लक्ष कोणते अधिकाऱ्यांनी द्यावं हेच आम्हाला समजणार. तरी वरिष्ठ पातळीवरती आम्ही या मागे दाद मागणार आहेत. आम्ही वेळोवेळी निवेदन दिले की आमच्या तरुण वर्गावरती सामाजिक कार्यकर्त्यांना